नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एकदम मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी पापलेट फिश करी बनवणार आहोत, जी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप मस्त लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी पापलेट घेतलेले आहेत, अशा पद्धतीने स्वच्छ करून तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे। तर इथं एक पापलेट अख्खा घेतलेला आहे बारीक पीस करून। आता हा आपल्याला मॅरिनेट करायचा आहे, त्याच्यासाठी यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार। यासोबतच इथं लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, हळद घातलेली आहे अर्धा चमचा, त्यासोबतच इथं कलरसाठी मी पाऊण चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता यामध्ये आपण धने पावडर ही एक छोटा चमचा घालून घेतलेली आहे। छोटा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्यासोबतच अद्रक आणि लसूणचं अशा पद्धतीचं बारीक केलेलं वाटण यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा घालून घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अर्धा पाऊण तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। तर हे सर्व पीसला व्यवस्थित असं लागलं पाहिजे, अशा पद्धतीनं हे सर्व मिक्स करून घेऊया। तर इथं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपण इकडं वाटण बनवून घेऊया याच्यासाठी। तर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे पाव वाटी, हवं असेल तर तुम्ही ओला नारळही घेऊ शकता, मी इथं किसून घेतलेलं आहे खोबरं। त्यासोबतच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। यामध्ये हिरवी मिरची मी एक घालून घेतलेली आहे बारीक तुकडे करून, त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत, त्यासोबतच एखादा इंच अद्रकचे तुकडे असे करून घातलेले आहेत। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, गरज लागली तर थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथं मी थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित असं पेस्ट करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। त्याच्यासाठी कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे 1.5 पळी। तेल छान असं गरम झालं की आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथं तेल छान असं तापलेलं आहे। आता मिक्सरमधलं जे वाटण आहे ते काढून तेलामध्ये घालून घेऊया आणि हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथं गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। यावरती 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। तर इथं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिटे मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे वाटण। तर इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचा आहे, तर एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घरगुती मी काळा मसाला यामध्ये वापरणार आहे, कुठलाही फिशचा किंवा दुसरा कुठलाही मसाला न वापरता, कारण आपण मॅरिनेशन करताना त्यामध्ये मसाले घातलेले आहेत। इथं मी एक छोटा चमचा काळा मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊया याला। तर हा एखादा मिनिट यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे काळा मसाला घातल्यानंतर आणि त्यानंतर आपण जे मॅरिनेशन केलेले फिशचे पीसेस आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर यामध्ये आपण धने पावडर, गरम मसाला, हळद, तिखट घातलेलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मसाले घालायची गरज पडत नाही। आता हे सर्व पीस मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। आता यामध्ये लिंबू रस ऑलरेडी आपण टाकलेला आहे, पण मी अजून थोडासा यामध्ये लिंबू रस टाकणार आहे। तर इथं एखादा चमचा आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालं की यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथं मी साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी जरासं गरम आहे, कोमट पाणी आहे, अगदी थंड पाणी घालायचं नाही। आता हे मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा आहे त्या हिशोबाने मी परत थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि ते पाणी कोमटच आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही। आता इथे बघू शकता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला अगदी 5च मिनिट हे फक्त शिजवून घ्यायचं आहे, उकळी काढून घ्यायची आहे मीडियम टू लो फ्लेमवरती। तर इथं मिक्स करून घेते आणि याला छान उकळी आली की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला झाकून हे वाफवून घ्यायचं आहे। तर इथं 3-4 मिनिटं झाकून ठेवून मी वाफवून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत एखाद मिनिट याला उकळून घ्यायचं आहे। फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त एक उकळी आली की छान असे फिश शिजतात लगेचच। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी आपली ही पापलेट फिश करी तयार झालेली आहे। यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि ही तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत सर्व करण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर आणि याचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते। झणझणीत आणि चमचमीत अशी ही फिश करी अगदी
झटपट बनवून तयार होते आणि आपल्याला भातासोबत ही खूप छान लागते. सोबतच भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं हे फिश शिजलेलं आहे आणि चवीला खूपच मस्त लागतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.